असं तुम्ही विचारलं तर मी तुम्हाला सांगेन, ज्ञानोबारायांचा अवतार कार्य चालू होतं. त्या अवतार कार्यामध्ये 1400 वर्ष जगलेला कोण होता? चांगदेव महाराज. चांगदेव महाराजांकरिता चांगदेव 65 नावाचा ग्रंथ लिहिला. चांगदेव महाराज हे कोण होते? भोगी होते का योगी? योगी होते ना. मला सांगा, कलियुगामध्ये झाले ना हे चांगदेव महाराज, बरोबर आहे? मग 1400 वर्ष कसं काय जगले हो? तुम्ही मान्य करता ना चांगदेव महाराज 1400 वर्ष जगले? हे मान्य करता का नाही सगळे जण? मग 1400 वर्ष कसे जगले असतील? कारण ती योगी होते. आणि मी एक सांगतो तुम्हाला, तुमचं आमचं आयुष्य जे आहे ते वर्षावर आधारित नाही, श्वासावर आधारित आहे. आपण जन्माला येताना आपल्याला मोजके श्वास दिलेले, तुम्ही एवढे श्वास घेऊ शकता. म्हणून माणसं म्हणतात त्यांनी आयुष्याचा अखेरचा श्वास काय घेतला म्हणतात ना तुमच्याकडे. म्हणजे आयुष्य हे आपलं कशावर अवलंबून आहे? श्वासावर अवलंबून आहे. मग श्वास आपल्याला काय करता येतो? तो वाढवता येतो. एक श्वास, आता मी तुम्हाला विचारतो, 24 तासामध्ये आपण जे श्वास घेतो हे किती वेळा जातो? मोघम सांगा, माहित आहे का कोणाला? 24 तासामध्ये आपण किती श्वास घेतो? सरासरी अंदाजे पंचे किती श्वास होतात आपले? 21,000 श्वास होतात महाराज. किती? 21,000 श्वास. 21 श्वासामध्ये 24 तास काढता येतात. एका श्वासाला लांब व्हायचं, त्याला प्राणायाम म्हणतात योगशास्त्रामध्ये. योग साधनेमध्ये 8 अंग सांगितले. आता सांगतो तुम्हाला. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. समाधी नावाचं 8वं अंग आहे. या 8व्या अंगापर्यंत जाण्यासाठी 7 पायऱ्या पार करत जावं लागते, मग समाधी नावाचं. मग हे चांगदेव 7ही पायऱ्या पार करून 8व्या समाधी नावाच्या स्थितीला प्राप्त झाले होते. त्या समाधी प्रकरणामध्ये जर आपण लक्ष टाकलं नेताजी महाराज, तर समाधी 2 प्रकारची सांगितली जाते. एक सविकल्प समाधी आणि दुसरी निर्विकल्प समाधी. मग समाधीमध्ये मुक्ततेचा अनुभव घेता येतो, पण व्युत्थान झालं की पुन्हा जग दिसतं, माझं तुझं दिसतं. ही अपूर्ण अशा प्रकारची स्थिती आहे. 1400 वर्ष जगलेला चांगदेव, इवलीशी 8 वर्षाची मुक्ताबाई म्हणते, ज्ञानदादा अरे 1400 वर्ष जगलेला चांगदेव कोराच्या कोराच राहिला की. मग काहीतरी उपदेश करावा म्हणून विनंती केली मुक्ताईने. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणले, आता मी त्याच्याकरता एक ग्रंथ लिहितो, पण तू त्याला उपदेश कर. चांगदेवाला उपदेश आमच्या इवलेशा मुक्ताईने केलाय महाराज. परमार्थ हा वयावर अवलंबून नाही, परमार्थ हा स्थितीवर अवलंबून आहे. 8 वर्षाची मुक्ताबाई 1400 वर्ष आयुष्य असलेल्या एवढ्या मोठ्या वयस्कर माणसाला उपदेश करते हो. आणि चांगदेव ज्या वेळेला मुक्ताईचा उपदेश प्राप्त झाल्यानंतर चांगदेव म्हणतात, चांगदेव म्हणे आजी जन्मा आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. आणि मग मुक्ताबाईनं महाराज त्याला शिष्य बनवलं. त्या चांगदेवा करता चांगदेव 65 नावाचा ग्रंथ आमच्या ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिला. आता चांगदेव 65 का लिहिला याचा अर्थ असा आहे की चांगदेवाला 64 कला प्राप्त होते. 14 विद्या आहेत आणि 64 कला आहे. 64 कला चांगदेवाला प्राप्त होते. मग 64 कला प्राप्त असली तरी 65वी आत्मकला प्राप्त झालेली नव्हती. ती 65वी आत्मकला प्राप्त करून देण्यासाठी जो ग्रंथ लिहिला त्याचं नाव आहे चांगदेव 65. 3रा ग्रंथ लिहिला बघा ज्ञानेश्वरी, तो ग्रंथ साधक मंडळीसाठी लिहिला. आणि 4था ग्रंथ लिहिला बघा तुमच्या आमच्या करता, जे ह्या 3ही कॅटेगरीमध्ये मोडत नाही. सर्वसामान्य लोक आहेत ज्यांना याच्यातलं या ग्रंथातला कुठल्याही प्रकारचा अधिकार नाही, अशा सर्वसामान्य लोकांकरता
आता सांगायचं झालं तर चौथ्या क्रमांकाचा जो ग्रंथ लिहिलाय, ज्याचं नाव आहे हरिपाठ. हरिपाठ नावाचा जो ग्रंथ आहे, हा हरिपाठ नावाचा ग्रंथ कुणासाठी लिहिला तर तुमच्या आमच्यासाठी लिहिला. तुम्ही आम्ही सगळेजण. या हरिपाठ शब्दाचा अर्थ आहे हरेर नामानी पठती. हरिपाठ शब्दाचा अर्थ सांगालो तुम्हाला. हरेर नामानी पठती म्हणजे हरी हरी म्हणणे, हरीच्या नावाचा काय करणे, पाठ करणे, त्याचंच नाव हरिपाठ आहे. हरी हरी म्हणणे हा हरिपाठाचा विषय. हरी हरी म्हणणे हा हरिपाठाचा मुख्य विषय. आणि मग तुम्हा आम्हाला जो हरिपाठ ज्ञानोबारायांनी सांगितलाय, तर या हरिपाठाचं ध्रुवपद काय, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे हरिमुखे म्हणा. हरिपाठामध्ये अभंग संपला की आपण काय म्हणतो, मधी 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 एक अभंग संपला म्हणायचा, मध्ये काय देतो, ध्रुवपद देतो. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा म्हणल्याशिवाय पुढचा अभंग म्हणता येत नाही. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजाला तुम्हाला आम्हाला सांगायचे, बाबा हो तुम्हाला तोंड दिलं देवानं, मग हरी हरी म्हणा. पण ज्ञानोबा असं म्हणतात असं नाही. सर्व संतांनी हरिपाठच केला. पंचरत्नी हरिपाठ आहे आपल्याकडे. किती रत्नी, पंचरत्नी, पाचही संतांनी हरिपाठच केलाय. आता मी धावत सांगतो तुम्हाला, लय राम धरीत नाही. तुकाराम महाराजांनी हरिपाठ केला की नाही? पंचरत्न हरिपाठामध्ये तुकाराम महाराजचा हरिपाठ आहे. तुकाराम महाराजांनी हरिपाठ केला. तुकाराम महाराजची गुरु परंपरा कोणती? चैतन्य परंपरा. त्यांनी चैतन्य पाठ करावं की नाही? चैतन्य पाठ करावं की नाही? त्यांची परंपरा, गुरु परंपरा चैतन्य परंपरा आहे. मग त्यांनी चैतन्य पाठ करायचा ना, हरिपाठ का करायचा? हरिपाठच केला. निवृत्तीनाथांनी हरिपाठच केला. एकनाथ महाराजांनी हरिपाठच केला. नाथ महाराजांची गुरु परंपरा काय? नाही नाही, नाथ महाराजांची, एकनाथ महाराजांची दत्त परंपरा आहे. त्यांनी दत्त पाठ करायला पाहिजे. बास दे माझ्या आवाजाला थोडासा. काय करायला पाहिजे? दत्त पाठ करायला पाहिजे. त्यांनी काय केलं? हरिपाठच केला महाराज. याचा अर्थ आहे कलियुगामध्ये जो जो कोणी मनुष्य म्हणून जन्माला आला, त्याचं कल्याण, त्याचा उद्धार हरी या नामाशिवाय नाही. एक श्लोक सांगून जातो. श्रीमद भागवतामध्ये असं चिंतन आलंय, कलो नास्तैव नास्तैव
नास्तेव गतिरन्यथा हरेर्नामैव 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 केवलम कलियुगी उद्धार हरीच्या नामे सकळासी येथे आहे अधिकार कलियुगामध्ये हरिनामाशिवाय आपला उद्धार होणं शक्य नाही पण आपण हरी हरी म्हणालो का म्हणत नाही महाराज नाथ महाराजांनी आपल्याला सांगितले तुम्ही काय युक्ती करा म्हणले पण हरी म्हणा उठता बसता भांडता कांडता एकांती लोकांती आपल्याला अभंग माहित आहे हरी बोला देता हरी बोला घेता सर्व कार्य करिता हरी बोला हरी बोला जनी हरी बोला विजनी एका जनार्दनी हरी बोला हरी बोला हरी बोला नाही तरी अबोला व्यर्थ गलबला करू नका की नाथ महाराज सांगायले तरी माणसं ऐकणार तेव्हा नाथ महाराजाला जरा चाबूक काढावा लागला चाबूक असते का तुमच्याकडे लांब वालीचा चाबूक आणि नाथ महाराजाने आसूड ओढला महाराज काय आसूड होता कायमाय गेली होती बुता माणसे का काय जर मनुष्य जन्माला येऊन हरी हरी म्हणत नसतील तुकाराम महाराजांनी सुद्धा महाराज माघार घेतली नाही तुकाराम महाराज म्हणले किती सांगितलं तरी हे लोक ऐकाय तयार किती सांगू तरी पुढे रडतील इतक्या शिव्या गेल्या तरी माणसं ऐकाय तरी पायाला लागले लागोनी तपा मित्री लोक तुम्हाला सर्व संतांनी विनंती केली पण माणसं ऐकत आहेत का लय बारीक नाद आहे माणसाला हरी हरी म्हणण्यापेक्षा
माणसाशी वट्ट्यावर बसते. बघा बघा तेव्हा ते वट्ट्यावर कसे बसले, वट्ट्यावर बसू नये कीर्तन ऐकायला, मंडपात बसावं. वट्ट्यावरले मंडळी या मंडपात. वट्ट्यावर बसतील, कट्ट्यावर बसतील, याच त्याच काहीतरी गुणगान गातील. जरा जाड शब्दात सांगू का, आता हे चांगले वट्ट्यावर बसलेले माणसं फक्त मंडपात बसणार, नाहीतर गावोगाव वट्टी बरीच आहेत बघा. आणि वट्ट्यावर बसून माणसं काय करते, घरून सर्फेक्सेल, रीन, साबण बाहेरचं घेऊन येते, अख्ख्या गावचं धुईत बसते. ते असला आणि हे असला, अरे तुझं बघ ना कुठं टेकायला ते. मी सांगू तुम्हाला, ज्ञानोबा ज्ञानेश्वरी आपल्याला गोड चिंतन सांगतात. ज्ञानोबाराकडे वट्ट्यावर कट्ट्यावर बसून जे पाप आपल्याकडून घडतं, निंदा नावाचं, हे निंदा नावाचं पाप, हे कसलं पाप आहे सांगतो तुम्हाला. जगामध्ये एखाद्या वेळेला पाप जन्माला आलं आणि ते पाप कोणालाच नाही देता आलं, ते पाप उचलून यांच्या डोक्यावर ठेवले जाते. कोणाच्या? जे वट्ट्यावर बसून गावचं धुणं धुतात. एक आजीबाई साधू महाराजाला उन्हाळ्याच्या दिवसात ताक प्यायला घेऊन चालली. साधू महाराज आपल्या रानामध्ये बसलेले माळावर, हे वट्ट्यावर बसलेले चांगले बघ ह्यांच्याकडे बघू नका, लय सज्जन आहे ते. दुसऱ्या गावचं सांगालो, महाराष्ट्रातलं तिकडं आहे का. आजीबाईनं विचार केला साधू महाराजांना ताक घेऊन जावं. उन्हाळ्याचे दिवस होत, रानामध्ये साधू महाराज आपली कुटिया घेऊन कुटिया करून बसलेले, मस्त निवांत नामचिंतन करेल. संन्यासी फाकडा साधू महाराज ताक घेतलं, ताकाची चरवी काय डिचकी असेल ते डोक्यावर ठेवली. साधू महाराजाकडे निघालेली म्हातारी, तिला माहित नाही महाराज पवित्र भावना साधूला ताक पाजावं, सर 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 चालत्या पावलानं निघाली. आणि जात असताना प्रकार असा घडला, एका घारीनं सर्प मारलेला आईचा सर्प मारलेला, नुकता मारलेला, ते घारीनं उचलला आणि घार चालली घेऊन. आणि ताजा मारलेला असल्यामुळे त्या सर्पाच्या तोंडातून विषाची थेंब खाली पडत होती. खाली आपला रस्त्यानं आजी माय आपली डोक्यावर ताकाची चरवी ठेवलेली चालली साधूला. योगायोग असा झाला, 2 थेंब विषाची नेमके ताकाच्या चरवीमध्ये पडले. आजीला काय पत्ता आहे, जशी ताकाची चरवी आजीबाईनं साधू महाराजाच्या हातात नेऊन दिली, इकडे लक्ष दे, गटा 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 महाराज चरवीच रिकामी केली साधू. दुसऱ्याच मिनिटात साधू महाराज खलास, साधू महाराज मेले. साधू मेला, ह्याचं पाप झालं का नाही, ह्याचं पाप झालं का नाही बोला. मग हे पाप कोणाला द्यावं, सर्पाला द्यावं का घारीला द्यावं का म्हातारीला द्यावं, तुम्हीच सांगा. साधू मेला हे पाप झाले, ही गोष्ट खरी का खोटी. साधू मेला हे पाप झाले, पाप जन्माला आले, पण हे कोणाच्या डोक्यावर ठेवा सांगा ना. त्या पापाला उचललं आणि ते पाप म्हातारीकडे नेऊन दिलं. म्हातारी म्हणली काय कमाल आहे म्हणली, पवित्र भावना साधू महाराजांची सेवा करावी म्हणून मी मोकळ्या स्वच्छ आधी धुकलेल्या तांदळासारख्या अंतःकरणानं साधू महाराजांची सेवा करावं म्हणून मी ताक नेऊन देत होते. मी काय मारायचा विचार केला होता थोडीच. ते पाप उचललं, म्हातारीला देता नाही म्हणले, नेलं गारीकडं. गारीला सांगितलं तू सर्प उचलला आणि तुझ्यामुळे ते विषाचे थेंब तिथं खाली पडले. ती म्हणली मला काय घेणं देणं, सर्प माझं भक्ष्य, सर्प माझं अन्न आहे, मी माझं अन्न घेऊन जात होते, मला काय माहित म्हणली ते विषाचे थेंब कधी पडले आणि काय नाही. ते पाप म्हातारीला सुद्धा घारीला सुद्धा देता आलं नाही, म्हातारीला सुद्धा देता आलं नाही. मेलेल्या सर्पाकडे ते पाप द्यायचं म्हणलं तर सर्प म्हणला मी कधीच मरून गेलो होतो, माझा काय देहाशी संबंध. तिघाकडेही पाप जे देता आलं नाही
ते पाप तर जन्माला आलंय पण तिघालाही देता येत नाही. असं जे कोणाकडेच देता येत नाही असं जे पाप आहे, ज्ञानोबा म्हणले हे पाप नियती माता उचलते वट्ट्यावर कट्ट्यावर, फुकट गावचं धोणं धोणाऱ्याच्या डोसक्यावर ठेवते. प्रमाण आहे सांगतो येती अशेषही निंदका पाशी पापी. ज्ञानेश्वरीतली ओवी म्हणून बोललो. म्हणून माणसं इथं तिथं बसतील, उटाळक्या करतील, निंदा करतील, पण हरी हरी म्हणणार नाही. मग तुकोबारायची कडक भाषा, ज्ञानोबारायची कडक भाषा, नेताजी महाराज, पण माऊलीची मात्र कडक भाषा. माऊलीच्या कुठल्या अभंगामध्ये माऊलीने शिवी दिलेली सांगा मला? दिली का हो शिवी? नाही. माऊलीनं शिवी तर दिली नाही, कारण माऊली माऊलीच आहे, आईचं अंतःकरण आहे. ज्ञानेश्वर महाराज हरी हरी म्हणा म्हणतात तरी माणसं म्हणेना. ज्ञानोबारायच्या लक्षात आलं, आपण सांगायला लागलो हरी हरी म्हणा, पण हे लोक हरी हरी म्हणणार. त्यावेळेला ज्ञानोबाराय म्हणतात, जर तुम्ही मनुष्य जन्माला आलात आणि हरी हरी नाही म्हणलात, हरी विण जन्मतो नरकाची पैसा, हे मला पाहून प्राण गोय. हरी मुखेमा, हरी मुखेमा, हरीशिवाय जीवन जे आहे हे नरकमय अशा प्रकारचं जीवन आहे. हरीविण जन्म, मनुष्य जन्म मिळालाय आणि हरी हरी केलं नाही, नरकची पैजाना. एवढ्यावर थांबत नाही महाराज, एवढ्यावर आपलं काम थांबत नाही. मी तुम्हाला विचारतो, याच्यापैकी कोण कोण अमर राहणार आहे? हात वरी करा बरं. न मरणार कोण आहे? बसलेल्यापैकी, उभा राहिलेल्यापैकी. ज्याला मरण नाही अशाने हात वर करा. कोणीच करणार नाही, मला पक्की खात्री आहे. जन्माला मागं पुढं कोणत्याही सालात येऊ द्या, मरण हे आठवलंय. मरण नावाची गोष्ट न चुकणारी आहे. मरण हे उपजल्या पिंडा संगत आले आपल्या. मरण सांगा ते उपजते मरते सुरीची ते. आता मी तुम्हाला सांगतो, सध्या मिळालेला जन्म कोणाचा आहे? तुमचा, माझ्याशी माणसाचा. म्हणा की कीर्तनात बोलणार का तुमच्याकडे? बोलत सर भाग बदलला की नियम बदलतो. आमच्याकडे मेल्यावर माणसं जायचे, तुमच्याकडे कसं आहे? जिवंत. मनुष्य जन्म मिळालाय, गोष्ट खरी आहे. एक दिवस तुम्ही मरणार आहे, ही गोष्ट खरी. मग मेल्यावर नेमकं कुठं जायचंय हे माहित आहे का कोणाला? ती माहिती होते हरी हरी म्हणल्यावर. काय हरी हरी म्हणल्यावर माहिती होते, मेल्यावर कुठं जायचंय ते कोणालाही विचारा महाराज. आता मला विचारलंय का महाराज कुठं निघाले? चलो म्हणलं चंदनाळीला कीर्तनाला. तसं मरणाऱ्या माणसाला विचारा, बाबा म्हणे काय आता तुम्ही मरणार? हो. मग आता कुठं पुढं कुठं जायचंय? कोणाला माहित कुठं जायचंय, पुढं कुठं जायचंय हे कळण्यासाठी हरी हरीच म्हणावं लागेल. हरी हरी म्हणल्याशिवाय पुढं कुठं जायचं हे कळणार नाही. म्हणून हरी हा मनुष्य जन्मामध्ये जे पवित्र मुख दिलंय त्या मुखाचा विषय हरी आहे. हरी सोडून दुसरा विषय मुखाचा नाही. म्हणून तर ज्ञानोबा म्हणतात हरिमुखे म्हणा. द्विरुक्ती केली इथं, दोनदा सांगितलंय, दोनदा. हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हरी हरी म्हणा,
पण ज्ञानोबाऱ्याला लक्षात आलं एवढा आपण आईच्या अंतःकरणानं सांगूनही हे लोक ऐकणार. बरं आता मी तुम्हाला विचारित होतो, मनुष्य जन्म गेला एकदा हातातून, मनुष्य जन्म डबल मिळून म्हणून गॅरंटी आहे का? नाही महाराज. एकदा मनुष्य जन्म हातातून गेला की 84 लाख योनी फिराव्या लागतात. एक एक योनी, कोटी कोटी फेरा. उगा आता चिंतन करा. समजा मनुष्य जन्मातून डायरेक्ट तुम्हाला डुकराच्या जन्मात जावं लागलं. डुकर इकडे काय म्हणते, डुकरच म्हणतात का? हा, डुकराच्या जन्मात जावं लागलं. काय आज पंक्तीला फराळ होता का? सुंदर असे पंक्तीवाले अन्नदाते आहेत आपल्या गावात, मी पाहिलं मला. किती गोड. मग आता कोणी बासुंदी करेल, लाडू करेल, जिलेबी करेल, आपल्याला खायला किती सुंदर आहे. पण समजा माणसाच्या जन्मातला डायरेक्ट डुकराच्या जन्मात गेला, काय खायला होती? आता कीर्तनात सांगण्यासारखे का? बरं, डुक्कर व्हावं लागते, मरावं लागते, डुक्कर व्हावं लागते, मरावं लागते. एकदा डुक्कर होऊन बारी संपणार.